तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वाशिम शहरासह तालुक्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे हळद आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। शिरूर तालुक्यातील कवठे परिसरामध्ये अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी। सलग तिसऱ्या दिवशीच्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ, शेतकऱ्यांकडून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त। आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती। भाजीपाला, फळबागा आणि उभी पिकं धोक्यात येण्याची शक्यता। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कलिंगडाची निर्यात थांबल्यानं आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांना फटका। उष्णतेच्या पारा वाढत असल्यानं यावेळेस शेतातच कलिंगड होत आहेत खराब। कृषी विभागानं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चाळीसगावमधील कोदगाव शिवारामध्ये ज्वारी जमीनदोस्त। अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला। वादळी वाऱ्यानं ज्वारीचं अतोनात नुकसान। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरवरील गहू संत्रा पिकाला फटका। कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबतच काही ठिकाणी हरभऱ्याचंही नुकसान। तर एका गोठ्यावरील 3 पत्रे उडून अंगावरती पडल्यानं गायीचा मृत्यू। बीडच्या यळंब घाट परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। ज्वारी पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। मिरची, भात, मका शेतीचं मोठं नुकसान। शेतात ठेवलेली मिरची पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब। धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं 8000 हेक्टरवरती नुकसान। साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान। कांदा, गहू, हरभरा, फळ पिकांचंही नुकसान। पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे 2 एकरवरील मोसंबीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। रायगडच्या निजामपूरमध्ये ढगाळ वातावरणामुळे आंब्यांच्या झाडावरती चिकटा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय। उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। साताऱ्याच्या परळी भागात कुडेघरमध्ये रानगव्याचं दर्शन। कुडेघर परिसरामध्ये भीतीचं वातावरण। भर रस्त्यामध्ये अचानक रानगव्याला पाहून दुचाकीवरून येणारी महिला ही त्या ठिकाणी घाबरली। वनविभागानं लक्ष द्यावं आणि नागरिकांची यावेळी सगळी मागणी आहे। वनविभागानं लक्ष द्यावं आणि या गव्यांची लवकरात लवकर रवानगी करण्याची स्थानिकांची मागणी आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, चिया पिकाचं मोठं नुकसान। केलेला खर्च देखील निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत। रायगडच्या महाडमधील शिरसवणे येथे 700 पेरूची झाडं जळून खाक। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी। वसईच्या नायगावमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या एजन्सी बाहेर मोठ्या रांगा। 15 दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हैराण। भारत गॅसच्या सिलेंडरसाठी सरस्वती गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी। गणेशगडाच्या बेताळवाडी येथील 14व्या नारळी सप्ताहासाठी नागतळा ग्रामस्थांची महापंगत। गॅस टंचाईचा नारळी सप्ताहाला फटका। चुलीवरती 51,000 पुरणपोळ्या बनवण्यात आल्या। वर्ध्यामध्ये हॉटेल चालकांसाठी बायोमास शेगडी ठरली आधार। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक सिलेंडर मिळण्यास अडचणी असताना बायोमास गॅस शेगडीनं वाचवला आहे मोठा व्यवसाय। सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ आली। कुमठा नाका परिसरातील प्रेषक गॅस एजन्सी बाहेरची ही घटना आहे। रांगेतील नागरिकाला अचानक भोवळ आल्यानं काही काळासाठी गोंधळाचं वातावरण। अमरावतीच्या दर्यापुरात आजही गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम। गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम। सरकारचं नियोजन नसल्यानं नागरिकांना त्रास। खासदार बळवंत वानखेडे यांची टीका। परभणीमध्ये एलपीजी ऑटो गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण। शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांचे मोठे हाल। जालन्यातील रिक्षा चालक संकटामध्ये। शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंप कोरडे ठाक। प्रवासी वाहतुकीसह शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम। पुरवठा सुरळीत करण्याची ऑटो रिक्षा चालकांची मागणी। चाळीसगावमध्ये प्रियंका गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। बुकिंग नंतर देखील महिनाभर गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त। ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ।
आखाती प्रदेशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंबरनाथ मधील स्थानिक उद्योगांना फटका. आनंदनगर एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांचं उत्पादन निम्म्यावर पोहोचलं. एलपीजी ऑटो गॅस पंपावरती गॅस तुटवड्यामुळे वाहन चालक हैराण. 1 लिटर गॅससाठी 105 रुपयांचा दर. एका रिक्षा चालकाला दिवसाला 500 रुपयांचा गॅस देण्याचा निर्णय. नियमित एलपीजी गॅस मिळत नसल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी. लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प. साठा संपल्यानं गॅस एजन्सी बाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं. सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी रांग. लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ. गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना फटका बसल्यानंतर दरवाढीचा निर्णय. लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यानुसार 5 ते 10 रुपयांनी महागला. बुलढाणामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटर पर्यंत नागरिकांच्या रांगा. तर पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वितरण. नागपूरमध्ये ऑटो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 15 रुपयांची वाढ. सध्या नागपूरमध्ये ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवरती आहेत. शहरातील 80% एलपीजी पंप बंद आहेत. नागपुरातील जवळपास सर्व ऑटो एलपीजी पंप बंद आहेत. शहरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 20 पंपांपैकी ऑटो एलपीजी साठा शिल्लक नसल्यानं सगळं काही बंद आहे. तर पेट्रोलवरती ऑटो चालवण्याची वेळ मात्र प्रवासी भाडे वाढवून देत नसल्यानं व्यावसायिक हवालदिल. पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. रत्नागिरीतील एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा. एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळणार. गॅस पुरवठा कमी झाल्यानं व्यवस्थापकांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा. शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांवरती संकट. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकाचा अघोषित बंद. रस्त्यावरील रिक्षाची वर्दळ त्यामुळे कमी झाली. रत्नागिरीतील गणपतीपुळे देवस्थानात मोफत नाश्त्याचा 500 पर्यटकांनी घेतला लाभ. गणपतीपुळे देवस्थान भक्तांसाठी आजपासून मोफत नाश्त्याची व्यवस्था केली आहे. व्यावसायिक सिलेंडर अभावी मंदिर परिसरातील अनेक हॉटेल बंद असल्यानं मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. कणकवली शहरातील बंद हॉटेल 8 दिवसानंतर पूर्ववत. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा व्यावसायिक सिलेंडर अभावी हॉटेल बंद होण्याची चालकांना भीती आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हिंदी फलक आणि धोकादायक वाहतूक या दुहेरी मुद्द्यांवरती मनसे आक्रमक. रायगडमधील तरणखोप बायपास वडखळ फाटा परिसरातील हिंदी सूचना फलकाविरोधात मनसेचा निषेध. बीडमध्ये 10 वर्षांपासून फरार असलेल्या शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मजुरावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आष्टी न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या रोहाचे शिंदेंच्या सेनेचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टी. जिल्हाप्रमुख राजा केणी यांची पदाधिकारी कार्यकारी बैठकीतून घोषणा. नवीन कार्यकारी निवड कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष. सोलापूरच्या माढ्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटामध्ये वाद. शिवप्रेमींकडून पुतळ्याची गावातील मुख्य चौकामध्ये उभारणी. तर खेलोबा देवस्थानच्या जागेत पुतळा असल्यानं पुतळा काढण्याची धनगर समाजाची मागणी आहे. अंजन गावात आयपीएस अधिकारी अंजना कृष्णन या देखील दाखल झाल्या होत्या. अमरावतीच्या भानखेडा येथील सामूहिक अत्याचार प्रकरणी प्रहार आक्रमक. आरोपींची नावं जाहीर करून त्यांना फासावर लटकवा. पोलीस आयुक्तांकडे प्रहार संघटनेची मागणी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सागर भिसेंची उमेदवारी अर्ज. जनपरिवर्तन युवा शक्ती महासंघाकडून उमेदवारी अर्ज दाखल. तर अजित दादांना न्याय देण्यासाठी उमेदवारी दाखल केल्याचं भिसेंचं म्हणणं. डोंबिवली एमआयडीसीमध्ये 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प. मनसेच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावरती नागरिकांनी मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. लवकरच पाणी देण्याचे अधिकाऱ्यांचं आश्वासन आहे. इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी आणि बकुळवाडी परिसरामध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची पायपीट. जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा उडाला. मालेगावमध्ये अतिक्रमणधारकांवरती कारवाईचा बडगा. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी शिवतीर्थ ते जुना आग्रा रस्त्यावरती दोन्ही बाजूने अतिक्रमण काढलं.
जालना जिल्ह्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर, मात्र शिक्षकांना सुट्टी नाही। 16 मे ते 14 जून पर्यंत जनगणनेचं काम आणि त्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश। धुळे महानगरपालिकेमध्ये मार्च अखेर 48 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा, वर्षभरामध्ये 40,000 नागरिकांना भरला। या सगळ्या नागरिकांनी भरलाय मालमत्ता कर। वर्षभरात 144 कोटी रुपये होती मालमत्ता कराची थकबाकी। रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक विरोधामध्ये मोहीम, मारुती मंदिर परिसरातील दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त, सर्व दुकानदारांना नगर परिषदेमार्फत प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन, दंडात्मक कारवाईचाही इशारा। नाशिकच्या वडनेर भैरव येथे श्री कालभैरव आणि जोगेश्वरी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात, देवतांची पारंपरिक बैलगाडीतून भव्य अशी मिरवणूक। यात्रोत्सवानिमित्त गावामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन। सातारा नगरपालिकेकडून सदर बाजार या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम, माझा परिसर माझी जबाबदारी असा संदेश देत आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ। दरम्यान रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांवरती यापुढे कारवाई केली जाणार। हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे माठ दाखल, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी माठाचे भाव दुपटीने वाढले। टीजीएसबी सहकारी बँकेने 25,000 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला। बँकेच्या विस्ताराच्या प्रवासाला आणि आर्थिक स्थैर्याला अधिक बळकटी मिळणार। टीजीएसबी सहकारी बँक देशातील 4थ्या क्रमांकाची सहकारी बँक। शतक महोत्सवी कारकीर्द असलेल्या अहिल्यानगरमधील प्रसिद्ध नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँकेत गैरव्यवहार झालाय। बँक बुडवण्यास कारणीभूत ठरलेल्यांच्या सुमारे 100 कोटींच्या 72 मालमत्ता जप्त करून शासनाचं नाव लागलं गेलं। मालमत्ता जप्त झालेल्यांमध्ये बँकेचे आजी-माजी मिळून 10 संचालक असल्याचंही समोर आलंय। लासलगावच्या विद्यानगरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजारी खोलीमध्ये घरफोडी झाली आहे। रात्री उशिरा घरफोडी करत सोने चांदीचे दागिने आणि सुमारे रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आता 2 चोर कैद झाले आहेत आणि याच आधारे पोलिसांकडून तपास केला जातोय। बीडच्या हिवरा पहाडी गावात बोगस डॉक्टरचा भांडाफोड, मागील 8 ते 9 वर्षांपासून सुरू होती प्रॅक्टिस। उपचारांना तरीही अनेकांचे मृत्यू झाल्यानं गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टरवर संशय। बीडच्या कानडी खुर्दमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी मजूर महिलांना शेतात जाताना लुटलं। गळ्यातील आणि कानातील 2 तोळे सोनं ओरबाडून घेत चोरटे पसार आहेत। अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा। मुंबई विमानतळावरील इंडिगो विमानाच्या प्रसाधन गृहामध्ये डेंजर लिहिलेला टिश्यू पेपर आढळल्यानं मोठी खळबळ। इंडिगोचं विमान पुढील प्रवासासाठी जात असताना प्रकार समोर। पोलिसांच्या तपासणीनंतर विमानामध्ये संशयास्पद काहीही मिळालेलं नाहीये। अंबरनाथचं नाट्यगृह बनलं, शाळांचं गॅदरिंग गृह। 6 महिन्यात अवघे 5 नाटकांचे प्रयोग, तर नाट्यगृहामध्ये शाळा, प्ले ग्रुप आणि संस्थांचे 30 गॅदरिंग। नाट्यगृहाचा खर्च भागवण्यासाठी पालिकेकडून नाट्यगृह गॅदरिंगसाठी द्यायला सुरुवात। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन सेंटर बंद अवस्थेमध्ये, 8 ते 10 दिवसापासून सेंटर बंद असल्यानं रुग्णांचे मोठे हाल। मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 3,500 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,985 रुपयांवर पोहोचले। सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलीचं प्रकरण, जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक युवराज करपे निलंबित। 1 महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची झाली होती अदलाबदली। मृतदेह अदलाबदली प्रकरणी विभागीय चौकशी सुद्धा केली जाणार। उल्हासनगरातील कॅम्प 3 परिसरातील संजय गांधी नगर येथे स्कायवॉक खाली अंमली पदार्थ विक्रीवरती पोलिसांची धाड। 700 ग्रॅम गांजासह 1 जण ताब्यात, सापळा रचत रात्री 1:30 वाजताच्या सुमारास मोठी कारवाई। बुलढाण्यातील वरखेडच्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा, शाळेमध्ये पाल्याचा प्रवेश व्हावा यासाठी पालकांची धडपड। ग्रामस्थांनी 40 लाख रुपये खर्चून शाळेचा कायापालट केला। हिंगोलीच्या वसमतमधील कोठ्यात माणकेश्वराच्या यात्रोत्सवानिमित्त नवसाचे गाडे ओढण्याची परंपरा कायम आहे। माणकेश्वराला नवस बोलला जातो। नवस पूर्ण करण्यासाठी एकमेकांना बांधलेल्या 5 बैलगाड्या भाविक स्वतः ओढत असतात। रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये महिला अभियंता एसीबीच्या जाळ्यामध्ये 2,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना पथकाकडून सापळा रचत कारवाई, तर बोराडे या कनिष्ठ अभियंत्याला 3 एप्रिलपर्यंत पोलीस अस्पष्ट आहे। बीड जिल्ह्यातील वडवणी आणि धारूर तालुक्यातील काही भागात गारांचा अवकाळी पाऊस। नुकतेच 2 दिवसांपूर्वीच्या अवकाळीनं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान।
जळगावच्या रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे 21 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झाल्याचा अंदाज. वादळी वाऱ्यानं ज्वारी आणि मका पीक ही मोठं उद्ध्वस्त झालंय. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.